अरे ठोकली का चिट्टी त्यानं? मला तुला काय ठोकली असं बाहेर? काय ना पिंट्या काय आलं इथं बघ बाबू चिट्टी बी नाही ठोकली त्यांनी. मी सांगत होतो ना इथं भूते. त्याला म्हणलो होतो तरी तुझ्या मानगुटी ओढतं पाय धरतोय मानगुटी गोष्ट ऐकत नाही ते गाव बाबा ऐका ना वरून नाही का सगळे समोरच हे काय हे मोरचं गाव हे मोरचं गाव आहे ना तिथंच आहे बघ जा. काय बे ते कालच्या टुर्नामेंटला लय मारले आपल्या गावातल्या पोरांनी त्या पोरांना. मला ती काय कमी नव्हती मग. कसली काय मी 3-4 डोके अशी उत्तरे पडली होती पुढून. पण ही काय पद्धत झाली का नाही म्हणून. चालायचं आपली आवड टेंजर आपल्या शिवाकडे न देऊ लागते. ए मित्रांनो ऐका ना हे काय म्हणते बे बाई बघ जरा काय बे हे राजा भाऊ ये काय आहे बघ मित्र आहे का तुला काय पण तू काय इकडे कुठे नाही तू. अरे नवीन आलोय मला त्या डोंगरावर जायचं होतं. काय आला फोटोग्राफी करायची होती जरा. आमचा फोटो काढशील काढणार मग तुला आम्ही नेऊ का आमच्या बरोबर येशील का. हा चला की मला रस्ता माहितीच नाही. हे काय आमच्या गावात रस्ता आहे पुढनं हे काय चला ना मला दाखव ना. चला 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 मग काय. चल बे घे रात होईल नंतर नाही रे चला माझं टेन्शन लागेल. बरं नाव सांगा की तुमची. हा बघ हा राजा आणि हा पिंट्या माझं नाव कोण सांग ना. गोट्या काय बे काय काय कॅमेरा आहे रे हा त्याच्यातनं फोटो निघतात.
एवढा मोठाला हात नका लावू रे. मग ए, तू करतो काय पण नक्की फोटो काय काढ. अरे टोपी दे. दे ना बघ बघ हे मला पाहिजे घेऊ का काढतो. हे मला बी मला नाही, हे मला बी. मी मला मला हे दे मला टोपी फडक भारी आहे. हे टोपी भारी दिसती ना. हे आमचं काढ ना फोटो काढ. ए, माझा काढ ना असा दबंग दबंग सारखा. फोटो काढा फोटो काढ की पटके नाही बायताड बायताड म्हटलं जमाय. तुम्ही करता काय नक्की पण अरे फोटो काढतो. तुमचे फोटो बघायचे का? हे बघा. अगं बयो बयो कसलं भारी आलंय. अरे आरशी एवढं भारी दिसत एवढं भारी दिसते तू पेंटे. ए, काय बोल राहिलं बे आणि ते काय आमचं पेपर द्या ना का फोटो पेपरात नाही रे, मला आवड आहे फोटोग्राफी करायची. मग कुठं कुठं केली फोटोग्राफी म्हणतात त्याला नाही माझी अशी इच्छा आहे की पूर्ण तर म्हणा पूर्ण पूर्ण भारतात फिरायचं रे मला. आमच्या गावात बी काढणार तुम्ही हा तुमच्या गावात फिरायला चालू होतो मी. आपलं गाव कसं भेटायचं किती दिवस लागून तुमच्या गाव? किती दिवस बघ बाबा एक महिना फिरला तर कमी ए, महिना कुठं 2-3 दिवस लागतील. 3 दिवस लागतील म्हणून हा, मग लई डॉक्टर. बरं भाऊ महिना काय? भाऊ म्हणतो मला जा- भाऊला काम धंदा नाही म्हशीचा असतो 3 दिवस तर 3 दिवस मग काय दे आपलं म्हशीवर कॅमेरा ठेवून. हा बरं ठीक आहे. बरं इथं कुठं मंदिर आहे का? मंदिरात काय फोटो लय काढू. मंदिर काढू की सकाळी पहाटे जाऊ अरे मंदिरात फोटो नाही, मला राहायला सोय जरा. राहायला राहायला? अरे आमचं घर आहे की राहायला की? मूर्खा मग काय लय मोठा वाडा आहे आमचा मित्र भाऊचा. झाला ना. आता तू आमचा मित्र आहे तुझा कॅमेरा आमचा कॅमेरा बरं चल आमच्या घरी चल बिगी बिगी घेऊन जाऊ लांब जाऊ नका. नाही नाही आपलं होतं डॅम वर जाणार हं, आणि इकडे 2-3 ठिकाणी आपल्या याच्या शेताच्या इकडे आपल्या हं. खाली इकडे जाईल मंदिराकडे लांब जाऊ नका बरं का. ए पोरांनो याला इकडे नेऊ नका तिथं भूत भीते बरं का. तुम्हाला जायचं तर जा पण ह्याला नेऊ नका. पाहुणा आहे तो आपल्याकडे. फोटो बिटो काय काढायचं होतं ते. राजा पहिला राजा की जय बसा महाराष्ट्र श्री. मग विचार आता उद्या कुठं जायचं मला आता तुम्ही सांगा. काय म्हणता मग जाऊ बांधव नेऊ. डोंगर अरे मी सांगतो ऐका बांधावर डोंगर नका करू तुम्ही इथं मंदिराला जाऊ कुठं डॅम आहे आपला डॅम बशी जाऊ त्यानंतर मंदिरात तसं तू म्हणला बांधा जाऊ आणि मग येता तिथं विहीर लागणार आपल्या गावात विहिरीपाशी नाही ना भाऊ. किती वेळा त्या विहिरीचा करायचा का रे बाबा व्हिडिओ नाही ना त्याला काय होते व्हिडिओ कशाला काय नाही, हिरीवर काय होतंय. तू माहिती नाही का तुला काय काय नाही विहिरीचं काय नाही आता सांगा की. नाही काय नाही मी सांगा. दोघांना एवढा काय- वेळ लागतो, विषय चालतो. सांगा पटकन सांगा. काय राहते हिरीपाशी पाणी राहतं झाड झुडपं. ए नको सांगायला नको अरे सांगा की आता तरी. नको ए काय रे मुन्ना काय रे, मधूनच काय उठलं? अरे मी सांगतो. बरं ये. राजा तुझा आजोबा आहे ना लहानपणी होता ना तेव्हा गावात एक कुटुंब राहत होतं. त्याच्यात बायको नवरा त्याची 2 मुलं. बायको नवरा एके दिवशी शेतात गेले आणि मुले घरीच राहिली. बायको आली घरी बायको डबा घ्यायला आली आणि तेव्हा घराला आग लागली होती. मुले बायको पिंजाळली मुले पिंजाळली आणि सगळे जळून गेले. नंतर तो नवरा दररोज दारू प्यायला लागला आणि विहिरीच्या एका झाडापाशी झोपायला लागला. नंतर तो विहिरीत पडून गेला. काय अवस्थात संत सांगून मोकळा झाला. नको लागू ते हिरीच्या नादी. आलाय जा घरी आपला आला तसा तसं काय नसतं रे. असतं नसतं त्याचं काय माहिती राहतो. आम्ही राहतो आम्हाला शिकवितो का तू. तुम्ही अजून अंधश्रद्धाच पाळतात पहिले. तसं काही नसतं. हे अंधश्रद्धा मला काय माहिती नाही. काय रे कुठे गेला होता? पाणी आणलंय काय म्हणतं आणते आपलं मान हे निघाल काय झालं? म्हणते हिरीवर भूत. हिरीवर जायचं भूत काय म्हणते हिरीवर. ए, जाऊ दे. चला झोपू आपण चला झोपू चल विहीर झाड भूत हा गावात फोटो काढा आला काय गावात फोटो जपून काढा गावामध्ये. तिकडे बाग माणूस आहे आमच्या तिकडे एक विहीर आहे. त्या विहिरीमध्ये एक माणूस मेलाय आणि तो दारू प्यायचा सतत. आंब्याचं झाड आहे मोठं आंब्याच्या झाडाखाली तो मेलेला आहे.
आतापर्यंत जागृत आहे तो. कधी पण कुणी गेलं ना हा. तरी शेवटी दृष्टांत पडतं, दिसतो काय कायला. मुलाबाळांना आम्ही जाऊ देत नाही तिकडं. म्हणून तुम्ही सुद्धा जरा जपून. फोटो काढ फोटो. फोटो काय लावलं शेतात? गहू लावलाय. पोरांसोबत फिरलो होतो आज. पोरांनी मग काय काय दाखवलं? काय नाही ते डॅम दाखवलं तिकडचं. हा. नंतर मंदिरात गेलो होतो. हो, आणि थोडंफार डोंगर फिरलो. डोंगर फिरलं. हा, नंतर मग थोडंफार मग गावातल्या माणसं सोबत बोललो तर ते कळलं की विहिरीचं काहीतरी आहे, पण सगळं काय- विहिरी का जाऊ नका, तिकडे भुताटकी वगैरे आहे सगळं. का बरं? तिथं लय भुताटकी आहे, भूत आहेत, माणसं विहिरीत बुडतात. हा, हो, सगळेजण बोलतात ते. हा, तिथे अजिबात जाऊ नका. पोरांचं कोणाचं ऐकू नका, टवाळखोरांचं. बर. काय रे मला काय झालंय? काय नाही, बसलोय जरा सावली. झालं तो गाव फिरून झालं काय? गाव झालं फिरून. मग काय नाही, बसलंय. मला इथे लाकडं तोडायची आहे. लागलं तोडता तुम्ही. हा, फोटो काढू का तुमचे 2-4? फोटो कशी रे मला? असे आवडतंय मला फोटो काढायला. होय. हा, काढू. हा, बर बर. बरं काका, हा, एक विचारू का तुम्हाला? बोला ना. ते विहिरीचा काय विषय हो? अरे बाबा, हे तर काय सांगूच नका तू. जा आपलं जा. इथं काय हिरीचं का नावच नाही काढायचं. काय हो विशाल भाऊ, झालं का तुमचं काम समजा? फोटो बिटो काढायचे होते काय ते? नाही रे, एक राहिलं तरी एक खंत राहिली बघ मला. आता कसली तुमची कंत का म्हणता आली बाबा? आता अख्खं गाव तर फिरलं. नाही रे, ते विहिरीजवळ जायचं होतं, ते राहिलं बघ. हे आलं का परत हिरीवर? तुला 100दा सांगितलंय बाबा, तिकडं भुताडकी आहे. काल रात्री तुला ही स्टोरी सांगितली त्याची आम्ही. तरी तेच तरी करून राहिलं ऐका बे ना. तू. तसं काय नसतं रे, काही तुम्ही करता काही. एवढ्या अंधश्रद्धेवर काही विश्वास ठेवायचा असतोय? अरे मग तुला असं का आलं बाबा? नाही बाबा, आमचे पूर्वज आम्हाला सांगता, आम्ही तेच करून राहिलो. पूर्वज झाले, पूर्वज गेले ते झाले. गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी. आपल्या डायलॉग मारून राहिला हा ना, आता बरं ते समजा सोड, पण ते तिथं जायचं नाही. तू उद्या आपलं निघ सकाळ सकाळ. माझ्या डोक्याचे फायदे. याला आपण तिकडे पाठवायचा का आत्ताचा? जाऊ दे मरू. हा मरू दे, जाऊ दे. काहीतरी बाहेरचं हाले बोलतोय ना आपल्या गावाला. त्याला आपण रात्रीचा पाठवू तिकडे. हा काय म्हणतोय? जाऊ दे जाऊ दे. बरोबर वाटते. मग मी काय म्हणतोय विशाल भाऊ, हा बोला की. तुम्ही भीत नाही ना? नाही तुम्ही मानत नाही ना? नाही. मग हाय का हिंमत तुम्हाला रातच्याला दे जायची? जाऊन आहे यायचं की. फक्त. हा हा, जा सांग का मग आज रात्री तिथे. आपल्याला तिकडे खरं काय होतं का तिथं? आज रात्रीच जायचं. हा, रात्रीचं अंधाराचं. हे धर, झाडाच्या इथं लावली म्हणजे आम्हाला कळलं. तुझा कागदाचा काय संबंध आहे पाहिजे? लिहायला वाचायला लागला का बाई? बरं बघ, जाऊ तू रातच्या असेल, आम्ही तेव्हा बरोबर नसलो. तू कागद ठोकायचा, आम्ही पाठ येऊन बघणार. आण तिथं पाय वाढतात बाबा. आमच्या पूर्वजांपासून आम्ही ऐकले पाय बी वाढतात. भूतमान गटावर बसतो. बघ आता तुला जायचं असेल तरी पण तुला जायचंच आहे का? आवाज कर. चल चल. घाल तुझी तिकडं काशी, आम्हाला काय चला. त्याला तिथं रस्त्यात सोडून येऊ. हा, तिकडे सोडून याला आणि मग तू त्याचं बघल काय करायचं ते. इकडे नेऊ नका, तिथं भूत भीते बरं का. बायको, नवरा, त्याची 2 मुलं. तिथं काय हिरीचं का नावच नाही काढायचं. तेव्हा घराला आग लागली होती. विहिरीच्या एका झाडापाशी झोपायला लागला. इकडे नेऊ नका, तिथं भूत भीते बरं का. बायको, नवरा, त्याची 2 मुलं. आतापर्यंत जागृत आहे तो. तेव्हा घराला आग लागली होती. तिथं काय हिरीचं का नावच नाही काढायचं. तिथं काय विहिरीच्या एका झाडापाशी झोपायला लागला. आतापर्यंत जागृत आहे तो. तिथं काय हिरीचं का नावच नाही काढायचं. तिथं इकडे नेऊ नका, तिथं भूत भीते बरं का. विहिरीच्या एका झाडापाशी झोपायला लागला. तिथं काय हिरीचं का नावच नाही. इकडे नेऊ नका, तिथं भूत भीते बरं का. आतापर्यंत जागृत आहे तो. बायको, नवरा, त्याची 2 मुलं. इकडे नेऊ नका, तिथं भूत भीते बरं का. तिथं काय हिरीचं का नावच नाही काढायचं. तिथं तेव्हा घराला आग लागली होती. आतापर्यंत जागृत आहे तो. इकडे नेऊ नका, तिथं भूत भीते बरं का. विशाल भाऊ, हा बोला की. तुम्ही भीत नाही ना? नाही तुम्ही मानत नाही ना? नाही. मग हाय का हिंमत तुम्हाला? विहिरी का जाऊ नका, तिकडे भुताटकी वगैरे आहे सगळं. विशाल भाऊ, हा बोला की. तुम्ही भीत नाही ना? नाही. तुम्ही मानत नाही ना? नाही. मग हाय का हिंमत तुम्हाला? आतापर्यंत जागृत आहे तो. भूतमान गटावर बसतो.
ठोकली का चिट्टी त्यानं आईला, मला नाही तुला काय झुकले असतात बाहेर हा काय ना पिंट्या काय आलं इथे बघ चिट्टी बी नाही ठोकली त्यांनी. मी सांगत होतो ना इथं भूत आहे. मी त्याला म्हणलो होतो तरी इथं मानगुटी ओढतं पाय धरतं मानगुटी उद्योग ऐकत नाही ते. चल गावकऱ्यांना सांग, पळ, 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 पळ. थांबा, येऊ दे.